सोलापूर शहर पोलीस दलात फॉरेन्सिक वाहन दाखल. सोलापूर शहर हद्दीमध्ये दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्याचा तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पद्धतीने होण्याकरिता फॉरेन्सिक वाहनाचे माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या हस्ते दिनांक 27/8/2025 रोजी लोकार्पण करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात तपासी अधिकारी व अंमलदारांना गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पद्धतीने गोळा करून तो पुरावा आरोपी विरुद्ध न्यायालयात सादर करता यावा यासाठी फॉरेन्सिक वाहन सोलापूर शहर पोलिसांना पुरवण्यात आले आहे. सदर वाहनाचे उद्घाटन माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदर वाहनामध्ये घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून तो वापरण्यासाठी 6 किट आहेत. त्यामध्ये ब्लड किट, NTPS किट, कास्टिंग किट, फायर आर्म किट, सायबर किट व तसेच किटचा समावेश आहे. त्यामुळे 6 किटचा समावेश आहे. त्यामुळे आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात येणार आहे व तसेच नमूद वाहनासोबत 3 असिस्टंट केमिकल ऑनलायझर, 3 सायंटिफिक असिस्टंट व 2 चालक असा स्टाफ नियुक्त आहे. सदर उद्घाटन प्रसंगी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री गौरव हसन पोलीस उपायुक्त, श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, श्री जालिंदर गळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते. प्रायव्हेट डॉक्टर्स किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स नव्हतं. इव्हन आपलं शासकीय रुग्णालयाच्या लीगचं आयुष्य होतं आणि त्यांचे जे काही प्रोज अँड कॉन्स आहे आणि त्यांचं जे मंतव्य आहे तेही ऐकून घेतलं होतं आणि त्यांनी आम्हाला जे डीजेच्या इफेक्ट्स हेल्थवर आणि लेझर लाईट्सच्या जे आपलं विजनवर जे दुष्परिणाम आहेत त्याबद्दल त्यांनी समजून सांगितलेले आहे. आणि त्यानंतर आमच्या जे शांतता समिती होतं त्यात आम्ही दोन्ही लोकांना इन्व्हाइट केलं होतं. त्यात आपलं वरिष्ठ ॲडव्होकेट माने साहेबांनी त्यांच्याही सहकार्यांना आणलं होतं आणि त्यात ते लोक बाजू मांडतात आणि 9 मध्यवर्तीपैकी बहुतांश मध्यवर्त्यांनी तिथंच त्यांनी काही मध्यवर्ती ते पारंपरिक रीतीने ते DJ वाजवत नाही, ते पारंपरिक वाद्य लशी ढोलताशा असंच वापरतात. त्यांनी यांचे मुद्दा सर्व ऐकून घेतलं आणि ते सहमती झालं. त्यांनी त्यांच्या मध्यवर्तीमध्ये जे सहभागी मंडळांना आवाहन केलं होतं सर्व मध्यवर्ती मंडळांनी, आम्ही DJ वाजवू नये, आम्ही पारंपरिक वाद्य वाजवू. हे झालं मंडळांच्या बाबतीत. नंतर आम्ही सर्व DJ व्यावसायिक लोक जे आहेत त्यांचं एक बैठक घेतलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांचंही मत ऐकून घेतलं. त्यांचा असा विषय होतो, सर आता खूप जवळ आला, आता 3-4 दिवसात स्थापन मिरवणूक आहे, लास्ट मोमेंटला कशा निर्णय घ्यायचे वगैरे. त्यामुळे आम्ही स्थापन मिरवणुकीच्या दिवशी ज्यांनी ऑलरेडी इन्स्टॉल केलं होतं किंवा बुकिंग केलं होतं ते आणलं, त्यांना आम्ही त्यांच्याही बाजू समजून घेतलं आणि आवाज मर्यादित ठेवून वापरायला आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला डिसिशन त्यांना परवानगी दिलं होतं. आणि बऱ्यापैकी सर्व मंडळांनी, सर्व गणेश भक्तांनी, सर्व DJ व्यावसायिकांनी सहकार्य केलं आणि आपलं सर्वांना माहिती आहे स्थापनच्या दिवशी अत्यंत जे ध्वनी प्रदूषण कायद्याचं पालन कठोरपणे झालं होतं आणि यात पोलीस विभागांनी एन्फोर्स केलं असं म्हणणं योग्य नाही आहे. सर्व मंडळांनी, सर्व सोलापूरकरांनी स्वतःहून त्यांनी जे ती समितीचे निर्णय होतं, जे आव्हान होतं ते स्वीकारून चांगल्या रीतीने केलं होतं. आणि आता कन्सिक्युटिव्हली जे जरा कन्फ्युजन्स अशा आहे, हे जे मूर्ती स्थापन केलेले जे मंडप आहे
तिथं काही गाणे वाजवायची नाही का, तिथं स्पीकर लावायची नाही का, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. यात जरा कन्फ्युजन्स क्लिअर करू म्हणून आज मी आपल्याला बोलवलेलं आहे. तर यात पहिले मला आपलाही मत ऐकून घेणे आवश्यकता आहे अशा वाटत आहे. आपण एक मोठे स्टेक होल्डर आहे यात. जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे सोसायटीला, त्यात आपलाही रोल खूप महत्त्वाचा आहे. आपलाही 2 शब्द ऐकून घेऊ असं मला वाटलं. आणि आमचं बोलणे ते दुसरी बाग आहे. आपण यात जे काही सुझाव असेल तर जे काही डे टू डे घडत आहे किंवा मिनिट टू मिनिट जे काही आपली तुम्हाला माहिती छोटी शहर आहे, आपण सांगा तुम्हाला कसं वाटत आहे, बरोबर दिशेला आहे का कृती समितीचे निर्णय आणि त्यात मंडळांचा प्रतिसाद मध्ये पोलिसांचं रोल, तुम्हाला काय वाटत आहे? आमच्याकडून काही सूचना द्यायची किंवा कारवाई करणे अपेक्षित आहे असं तुम्हाला काय वाटत आहे तेही आपण कळवा. नंतर आम्ही चर्चा करू. सर, हा डीजेचा निर्णय बऱ्याच दिवसानंतर एवढा छान पॉझिटिव्ह शहरामध्ये डीजेच्या विरोधात वातावरण तयार झालं. त्याला 100% पोलिसांची डिपार्टमेंटची साथ असेल तरच ठेवणार आहे हे एक शिकतात. तर त्याच्या अगोदर हिमंतराव देशमुख साहेब असताना असाच विषय झाला होता आणि ते डीजे बंद झाले. आता परत कसं आहे, कोणी म्हणणार नाही की डीजे वाजू द्या, चांगलंच आहे म्हणून. ते फक्त व्यावसायिक सोडले. आज त्याची पत्रव्यापेक्षित झाली, त्यांनी त्यांची बाजू मांडली. ते म्हणतात की आमचा व्यवसाय आहे, त्यामुळे आम्हाला थोडंसं हे केलं पाहिजे. किंवा जे डॉक्टर मंडळी आलं होतं त्या दरम्यान काही पत्रकार पण आपलं सहकार्य होतं तेव्हाही मी स्पष्टपणे सांगितलं हे एक पूर्ण वर्षाच्या सायकल आहे. पर्टिक्युलर एक सण उत्सवामध्ये आम्ही बंद केलं आणि दुसरी जयंती किंवा उत्सवात आम्ही तिथं जसे ते तसंच चालू असलं तर मग यांच्यावर अन्याय होता. अशा करणे ते योग्य नाही. पूर्ण शहरांनी असा निर्णय घेतला, मला नको म्हणून निर्णय घेतला तर ते सर्वांसाठी समान लेवलला ते इम्प्लिमेंट करणे आवश्यक आहे. मी पण बाहेर होतो, आपण पण बाहेर राहिलो असेल. कम्पॅरेटिव्हली आता मागच्या वर्षी जसं होतं त्यापैकी बघितलं तर तुलनात्मक खूपच मिनिमल होतं या वर्षीच्या जे स्थापन दिवशीच्या. आणि त्यात पण जे लोक अगोदर त्यांनी पेमेंट केलं, त्यांनी आणलं, अशा लोकांना आम्ही समजून सांगितलं आणि कमी करून घेतलेलं आहे. मग आता फॉर एक्झाम्पल मागच्या काही जयंतीमध्ये एक बेस एक टॉप म्हणून निर्णय झाल्यानंतर ज्यांनी 2-2 लावून आणलं ते आम्ही जबरदस्ती काढून घेतलं. या दरम्यान आम्ही तशा करायला आवश्यकता पडलं नाही. बरेपैकी मंडळांनी स्वतःहून लावलंच नाही. ज्यांनी ऑलरेडी पे केलं आणलं होतं त्यांनी पण आम्ही सांगितल्यानंतर ते आवाज कमी करून घेतलं. कोणालाही आम्ही जबरदस्ती काही गुन्हे दाखल करायची किंवा इक्विपमेंट सीजरच्या आवश्यकताच पडलं नाही. सर, बऱ्यापैकी कसं होतं की गणेशोत्सवामध्ये हा जास्त डीजेचा वापर होत नाही आहे. तो लिमिटेडमध्ये होतो, त्याच्यापेक्षा यावर्षी अजून कमी दिसतो. पण ज्यावेळेस इतर जयंत्या किंवा महापुरुषांच्या जयंती सुरू होती त्यावेळेस मात्र ते ऐकलं जातं. डेफिनेटली आता या उत्सवामध्ये दूरदर्शनाच्या आणि लसीम पथकांच्या जास्ती वापर होतो. आणि काय उत्सव किंवा जयंती दरम्यान तशा काही पद्धत नाही. सोल्ली हे म्युझिकवरच चालतं. सर, आता सोलापूरकरांनी मनावर घेतलं, पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. जर ऐकत नसतील लोक किंवा ते साऊंडवाले डीजेवाले, आता याच्यापूर्वी एक पर्याय म्हणजे एक उपक्रम झाला होता की डीजे बंद करण्यासाठी त्याला पर्याय काढायचा. पोलिसांच्या वतीने एक लेझिम स्पर्धा आयोजित केली होती पार्कमध्ये. तसा एखादा उपक्रम करता येतो का म्हणजे या गणपतीनंतर? म्हणजे त्याच्यामुळं डीजेपेक्षा हे चांगलं आहे असं लोकांना पुन्हा तसंच सजेशन्स आपल्याकडून अपेक्षित किंवा आहे. जे डीजे शिवाय चांगले मिळवतात काढतात त्यांना पुरस्कार दिले पाहिजे. आणि ते सतत तुमच्याकडून आलं पाहिजे की याच्यावर कारवाई झाली किंवा हा उपक्रम आम्ही राबवला असा. सर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय? डीजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय की साऊंड कसा असावा, किती बेस किती टॉप लावा? सर्वोच्च न्यायालय असो किंवा पोलीसचे असो, आम्हाला बेस, टॉप, डीजे, डॉल्बी अशा शब्द लिहिलेली व्हॅलिडेच नाही. आमच्या डेसिबलवर आहे. मग सर, एका बेस आणि एक टॉपचं तुम्ही परवानगी देताना दरवेळेस अगोदरपासून, तर त्या एक बेस आणि एक टॉपमध्ये इतके जुगाड केलेले असतात
की एका बेसमध्ये 2-4 बेस असतात, एका ट्विटरमध्ये 4-5 ट्विटर लावलेले असतात. आमच्याकडून ऑब्जेक्टिव्ह जे होतं आमच्या जेन्युइनली ते इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. आता त्याच्यावर कारवाई साईज कमी करून आणलं तर आज जे काही तुम्ही ठेवायची त्याच्या शक्य आहे तेवढंच कमी होत आहेत ना. 2 बेस 2 टॉप म्हटलं तर ते 4 डबल